बातमी महत्वाची। राष्ट्रवादीतला नाराजीचा सूर कायम असल्याचं कळतंय। मुंबईत असूनही प्रफुल्ल पटेल बैठकीला गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण आलंय। काही दिवसांपासून तटकरे, पटेल आणि पक्ष नेतृत्वात वादाच्या चर्चा सुरू आहेत। बैठकीत सुनील तटकरे, भुजबळ यांच्यासह आजीमाजी आमदार उपस्थित होते, मात्र प्रफुल्ल पटेल उपस्थित नव्हते। राष्ट्रवादीच्या बैठकीत भुजबळ आणि तटकरेंमध्ये जुंपल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे। दादांच्या निधनानंतर पक्ष वाढवत असतानाच आम्ही दोघंच टीकेचे धनी का, असा सवाल सुनील तटकरे यांनी बैठकीतच उपस्थित केल्याचं कळतंय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। सुनील, एकीकडे प्रफुल्ल पटेल यांचं अनुपस्थित असणं, दुसरीकडे भुजबळ आणि तटकरे यांच्यात वाद झाल्याचं समोर येतंय। नेमकं काय घडलंय? श्रुती, खरं तर ही बैठक महत्त्वाची होती, कारण की सर्व आमदार, विधान परिषदेचे आणि विधानसभेचे आमदार या बैठकीला होते। पण या ठिकाणी सुनील तटकरे यांनी जो मुद्दा मांडला त्यावरून भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये वादावादी झाल्याचं पाहायला मिळालं। कारण की ज्या पद्धतीनं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरती टीका होते पक्षाच्या संदर्भामध्ये, अशी टीका होत असताना इतर कुठलाही नेता किंवा कुठलाही पक्ष नेतृत्व आमचं समर्थन करत नाही, अशा पद्धतीचा मुद्दा सुनील तटकरे यांनी उपस्थित केला। पण या मुद्द्यालाच कुठेतरी छगन भुजबळ यांनी हस्तक्षेप केला आणि अशा पद्धतीनं बोलू नका, जे झालं ते सोडून द्या आणि पुढे जाऊयात, अशा पद्धतीची भूमिका भुजबळांनी घेतली आणि त्यावरूनच हा वाद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। विशेष म्हणजे या बैठकीला सर्व आमदार होते आणि प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत पक्षाचे, त्यांच्या पदाबद्दल अजूनही संशय आहेत, ते या बैठकीला मुंबईत असूनही गैरहजर होते। त्यामुळे अजूनही राष्ट्रवादीतला जो पवार गटातला किंवा अजितदादा गटातला ज्या आमदारांची चलबिचल आहे त्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली आणि आमदार काही लोक भेटत आहेत पवार गटातल्या नेत्यांना, या संदर्भात सुद्धा चर्चा झाली। त्या पार्श्वभूमीवरती या वादावादीचं कारण जे आहे ते समोर येताना दिसतंय। श्रुती, नक्कीच राष्ट्रवादीच्या बैठकीतली ही इनसाइड स्टोरी आपण पाहतोय। नाराजीचा सूर कायम असल्याचं दिसतंय। मुंबईत असून सुद्धा पटेल बैठकीला गैरहजर राहिले। दुसरीकडे भुजबळ आणि तटकरे यांच्यात सुद्धा जुंपल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी सुनील।